नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एकाग्री अकॅडमीमध्ये. बघू शकता आपली कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची जी बॅच आहे 2025 साठी ती ऑलरेडी आपण बघू शकता लॉन्च केलेली आहे. तसंच आज बघू शकता आजचा लेक्चर जे आहे की येणारी गट क ची जी परीक्षा आहे जी आपली 1 जूनला होणार आहे त्या संबंधित जे इम्पॉर्टंट करंट अफेअर्स आहेत, जे मोस्ट इम्पॉर्टंट आणि अपेक्षित जे करंट अफेअर्स आहेत ती एक सिरीज आपण सुरू केलेली आहे आणि त्याचा आज आपण पार्ट 2 घेऊन घेत आहोत. इम्पॉर्टंट जे करंट अफेअर्स आहेत ते सर्व आपण डायरेक्ट प्रश्न उत्तराच्या फॉर्मॅटमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. चला तर डायरेक्ट सुरुवात करूया. चला, प्रश्न क्रमांक 1. सप्टेंबर 2024 मध्ये 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने 2 सुवर्णपदके जिंकली. ते बुद्धिबळाच्या ऑलिम्पियाडचे कुठे झाले, म्हणजे ते चेस ऑलिम्पियाड झाले कुठे? 45वा जे चेस ऑलिम्पियाड होता. पॅरिस फ्रान्स, मॉस्को रशिया, बुदापेस्ट हंगेरी, बर्लिन जर्मनी. तर याचं योग्य उत्तर आहे बुदापेस्ट हंगेरी. बुदापेस्ट बघू शकता हंगेरीची राजधानी आहे, तर लक्षात ठेवायचं. चला नेक्स्ट प्रश्न. सप्टेंबर 2024 मध्ये प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, रजनीकांत, सलमान खान. तर योग्य उत्तर आहे मिथुन चक्रवर्ती. इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि हा गट कशा बघू शकता जी येणारी परीक्षा आहे 1 जून 2025 रोजी, त्यात हा प्रश्न येण्याचे भरपूर चान्सेस आहेत. चला नेक्स्ट. राष्ट्रीय सुपर कम्प्युटिंग मिशन अंतर्गत विकसित केलेल्या पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले सुपर कम्प्युटिंग सिस्टीमचे नाव काय आहे? परमरुद्र, परम विश्वकर्मा, परमसिद्धी, परमशक्ती. तर ह्याचं योग्य उत्तर आहे परमरुद्र. चला नेक्स्ट प्रश्न बघायचा आहे. नुकतेच निधन झालेले पहिल्या मिस वर्ल्ड चे नाव काय आहे? इम्पॉर्टंट आहे. किकी हाकन्स, रीता फरिया, अनिका निल्स, सेनी कावागुची. योग्य उत्तर आहे किकी हाकन्सन ऍक्च्युली आहे किकी हाकन्सन. लक्षात ठेवायचं हे पण नाव. चला, 30व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून गौरवण्यात आले? बिलव टॉपिक म्हणजे क्युरोडो ट्रॉपिको, प्रिय ट्रॉपिक, कुटुंबाची गोष्ट, जॉय बंगाल, स्टॅडेटो तारिका. तर ह्याचं योग्य उत्तर आहे स्टॅडेटो, आपला ऑप्शन क्रमांक 4 स्टॅडेटो तारिका. नेक्स्ट प्रश्न. मिस युनिव्हर्स इंडिया 2024 किताब कोणी जिंकला? उर्वशी रौतेला, रिया सिंगा, अदिती हुंडिया, नेहा धुपिया. तर ह्याचं योग्य उत्तर आहे रिया सिंगा. चला नेक्स्ट प्रश्न. ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ या जे स्मरणाचे जे लेखक कोण आहेत, म्हणजे लेखक कोण आहेत या स्मरणाचे? हे जे स्मरण आहे मेमोर ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ, हे जे लेखक कोण आहेत? मेरी कॉम, दीपा मलिक, पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल. त्याचं योग्य उत्तर आहे दीपा मलिक. चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन यांच्या वयाच्या 73व्या वर्षी अमेरिकेत निधन झाले. त्यांनी कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? 2020, 2021, 2022, 2023. त्याचं योग्य उत्तर आहे 2023. आता हाच प्रश्न वेगळ्या वेनी पण विचारू शकतात की झाकीर हुसेन जे नुकतेच निधन झाले ते कुठल्या म्हणजे कोणत्या प्रकाराशी ते निगडीत होते? मग तबला वादक असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. नाहीतर मग जर मल्टीलायनर्स मध्ये विचारलं जाऊ शकतं झाकीर हुसेन हे तबला वादक होते. झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण पुरस्कार 2022 नाही तर 2023 असं काय पण डेटा देतील. आणि तिसरं आपलं सेंटेन्स बनू शकतं की झाकीर हुसेन यांचे निधन भारतात झाले. तर असं मग ह्याच्यापैकी योग्य केवढं आहे? मग अशा प्रकारे देखील प्रश्न हा विचारला जाऊ शकता. म्हणून एकच प्रश्नामध्ये सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही पाठ करून घ्या ही अपेक्षा आहे. चला नेक्स्ट प्रश्न. भारतीय मुष्टियोद्धा निकित झरीन कोणत्या राज्यासाठी पोलीस उपअधीक्षक DSP म्हणून पोलीस दलात सामील झाली आहे? महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ. तर योग्य उत्तर आहे तेलंगणा. डेप्युटी सुप्रिटेंडेंट जे DYSP आपण जे बोलतो ते निकत झरीन जे बॉक्सर आहे त्यांना DYSP बनवण्यात आलेले आहे. नेक्स्ट. राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक 2024 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे? तमिळनाडू, पंजाब, गुजरात, केरळ. तर यस, केरळ. मॅक्झिमम ज्याच्यात अगर केरळ ऑप्शन असेल तर मॅक्झिमम असतं की ह्याचा उत्तर केरळच असेल जे फर्स्ट रँक आणि काय काय असेल. मग लक्षात ठेवायचं की राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक स्टेट फूड सेफ्टी इंडेक्स राज्याचा जे फूड सेफ्टी इंडेक्स आहे केरळ लक्षात ठेवायचं नाव. पंतप्रधान मोदी
ऑक्टोबर 2024 मध्ये लॉन्च करतील त्या ऑनलाईन लस व्यवस्थापन पोर्टलचे नाव काय? ऑलरेडी ते लॉन्च झालेलं आहे. यू वॅक्सिन वॅक्स पोर्टल, वॅक्सिन मॅनेजर या यू विन. तर त्याचं योग्य उत्तर आहे यू विन. लक्षात ठेवायचं हे भरपूर इम्पॉर्टंट आहे. डायरेक्टली आपल्याला करंट अफेअर्स मध्ये विचारलं जातं हे सर्व. चला, भारतीय शुक्र ऑर्बिटर मिशन, व्हीनस ऑर्बिटर मिशन म्हणजे व्हीनस म्हणजे शुक्र आपण बोलतो, कोणत्या वर्षी प्रक्षेपित होणार आहे? 2026, 27, 28, 29. योग्य उत्तर आहे 2028. लक्षात ठेवायचं 2028 व्हीनस शुक्र जे ऑर्बिटर मिशन आहे. कोणत्या माजी भारतीय महिला हॉकी कर्णधाराने अलीकडेच ऑक्टोबर 2024 मध्ये 16 वर्षाच्या कारकिर्दीनंतर निवृत्तीची घोषणा केली आहे? म्हणजे हॉकी कर्णधार आहे, महिला हॉकी कर्णधार कोणी रिटायरमेंट घेतलेली आहे. वंदना कटारिया, राणी रामपाल, सविता पुनिया, दीप ग्रेस एक्का. तर याचं योग्य उत्तर आहे राणी रामपाल, जे कॅप्टन पण आहेत इंडिया टीमच्या होत्या. त्यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे. 16 वर्षाच्या त्यांच्या एकदम बघू शकता कारकिर्दीनंतर भरपूर मोठा कार्यकाळ होता त्यांचा. पण प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेमध्ये केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात एक सहाय्य किमती मैदानी भागात डॅश या भागात सामायिक आहे. म्हणजे याचा स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटची हिस्सेदारी कुठे आहे? पण लक्षात ठेवायचं आहे परत आहे प्लेन एरियाज बोलले, म्हणजे मैदानी भागात. 60-40, 40-60, 90-10, 30-70. तर 60-40 मैदानी भाग विचारला तर 60-40 लक्षात ठेवायचं. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना. भारतीय वाणिज्य मंडळ म्हणजे इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑक्टोबर 2024? अबुदय जिंदाल, रतन टाटा, मुकेश अंबानी, NR नारायण मूर्ती. तर याचं योग्य उत्तर अबुदय जिंदाल. चला, नेक्स्ट प्रश्न. डरोन एस मोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए रॉबिन्सन यांना 2024चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणत्या उद्देशाने देण्यात आहे? नोबेल पुरस्कारावर बघू शकता एक प्रश्न तर नक्कीच येतो कुठल्या ना कुठल्या तरी परीक्षात. राज्यसेवेत पण देखील आलेला होता आणि आता एक्सपेक्टेड आहे की ते 2024चं जे आहे डिसेंबरला आपलं भेटलेलं आहे त्याचं येईल आता येणाऱ्या 1 जूनच्या परीक्षेमध्ये. मग जे इकॉनॉमिक्सचं जे आहे अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार ते या 3 जणांना भेटले, डॅरेन एस ए मोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए रॉबिन्सन. मग कशासाठी यांना भेटलं ते आपल्याला प्रश्न आहे. हवामान बदलाच्या परिणामासाठी अभ्यासासाठी, आरोग्य, अर्थशास्त्रावरील संशोधनासाठी, संस्था आणि कशा तयार होतात आणि समृद्धी कशा परिणाम होतो याच्या अभ्यासासाठी, वर्तनात्मक अर्थशास्त्रातील योगदानासाठी. तर याचं योग्य उत्तर आहे फॉर स्टडीज ऑफ हाऊ इन्स्टिट्यूट्स आर फॉर्म अँड एफेक्ट प्रॉस्पेरिटी. संस्था कशा तयार होतात आणि समृद्धीवर कसा परिणाम होतो याच्या अभ्यासासाठी. चला, नेक्स्ट प्रश्न. खालीलपैकी कोणत्या देशाने पहिले पुरुष आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकली? जपान, चीन, भारत, पाकिस्तान. प्रश्न परत एकदा वाचायचा आहे. कोणत्या देशाने पहिले पुरुष आशियाई हॉकी म्हणजे फर्स्ट मेन्स एशियन हॉकी चॅम्पियनशिप झाली ती कोणी जिंकली? तर ह्याचं योग्य उत्तर आहे भारत. लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट आहे. हार्पर कॉलिन्स यांना प्रकाशित केलेल्या रतन टाटा अ लाईफ हे चरित्र कोणी लिहिले आहे? उदयन मित्र, थॉमस मॅथ्यू, हर्षवर्धिनी, आलोक कुमार. तर हे योग्य उत्तर आहे थॉमस मॅथ्यू. हू हॅज ऑथर्ड द बायोग्राफी जे रतन टाटा बाय हार्पर कॉलिन्स यांनी प्रकाशित जे केलेलं आहे यांनी फक्त प्रकाशित केलेलं आहे, पण हे लिहिलं कुणी आहे विचारलेलं थॉमस मॅथ्यू. चला, विक्टोरिया ऑस्ट्रेलियाने मोठ्या खर्चामुळे माघार घेतल्यावर 2026 साली जे राष्ट्रकुल कॉमनवेल्थ गेम्स होणार आहे ते यजमानपद कोणत्या देशाला मिळालेलं आहे? कॅनडा, स्कॉटलंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका. तर पूर्वी ऑस्ट्रेलिया विक्टोरियाला होणार होते. येस. पण हाय कॉस्टमुळे त्यांनी लोकांनी यजमानपद घेण्यात नकार दिलेला आहे. मग आता हे कॉमनवेल्थ गेम्स 2026 कुठे होणार आहे? तर स्कॉटलंडमध्ये. चला, नेक्स्ट प्रश्न. भारतातील बालविवाह दूर करण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाने कोणती मोहीम सुरू केली आहे? बेटी बचाओ बेटी पढाओ, शक्ती योजना, बालविवाह मुक्त भारत, किशोरी शक्ती अभियान. तर याचं योग्य उत्तर आहे बालविवाह मुक्त भारत. 2030च्या संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास अजेंड्याने निश्चित केलेल्या शाश्वत विकास ध्येयाची संख्या किती आहे? म्हणजे जे 2030 साली अचीव करायचे ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स एकूण किती आहेत? 19, 15, 12, 17. तर SDG 17 आपण बोलतो. येस, याचं योग्य उत्तर 4.
भारताने नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे कॅग म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? नोव्हेंबर 2024चा प्रश्न आहे. के संजय मूर्ती, राजीव महर्षी, शशिकांत शर्मा, राधा रमन सिंग चौहान. तर याचं योग्य उत्तर आहे के संजय मूर्ती. तर आपल्याला कॅगचं बघू शकता, कॅगचं कलम पण लक्षात ठेवायचं आहे. जे कलम आहे 148. मग हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि सध्याचे जे कॅग आहे ते के संजय मूर्ती. 2025 मध्ये भारतात कोणता नवीन खेळ होणार आहे? म्हणजे 2025 विच न्यू गेम इज सेट टू हॅव इज इनॉग्रल वर्ल्ड कप इन इंडिया इन 2025? कबड्डी, खो खो, बास्केटबॉल, स्केटिंग. पहिल्यांदाच होणार आहे. मग तो कुठला खेळ आहे? तो खो खो. वर्ल्ड कप होणार आहे, खो खोचा वर्ल्ड कप होणार आहे भारतात. गुरुचा चंद्र युरोपा शोधण्यासाठी नासाच्या मोहिमेचे नाव काय आहे? गॅलिलिओ क्लिपर, युरोपा एक्सप्लोरर, जुनो क्लिपर, युरोपा क्लिपर. तर याचं योग्य उत्तर आहे युरोपा क्लिपर. आता लक्षात ठेवा, युरोपा क्लिपर नाव युरोप आहे म्हणून युरोप नाही, काय नासा आहे. मग ह्याचा उलट पण विचारू शकतात की युरोपा क्लिपर नावाची जी मोहीम राबवलेली आहे ते गुरुचा चंद्र शोधण्यासाठी, ते कोणी राबवलेली आहे? मग ह्याच्यात ऑप्शन देऊ शकतात इस्रो, USA, नासा आणि असं जॅक्सा जपानची. मग लक्षात ठेवायचं आहे की जे युरोपा क्लिपर आहे म्हणून USA मार्क नाही करायचं आहे, नासाच आहे याचं उत्तर. चला नेक्स्ट प्रश्न. आशियातील सर्वात मोठी आणि जगातील सर्वात इमेजिंग चेरेनकोव टेलिस्कोप जी दुर्बीण आहे, मेषचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? लेह, लडाख, श्रीनगर, शिमला. योग्य उत्तर आहे लडाख. आशियातील सर्वात मोठी आहे आणि जगातील सर्वोच्च हायेस्ट इमेजिंग चेरेनकोव दुर्बीण आहे. चला, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1896, 1892, 1898, 1894. तर याचं योग्य उत्तर आहे 1894. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची म्हणजे स्थापना झाली आणि 1896ला फर्स्ट ऑलिम्पिक झाला ग्रीसमध्ये. पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या समारंभात भारताचे नेतृत्व कोण करणार? म्हणजे कोणी केले आहे? सरबजीत सिंग, मनू भाकर, अभिनव बिंद्रा, नीरज चोपडा. तर याचं योग्य उत्तर आहे मनू भाकर. 10 मीटर पिस्टलमध्ये त्यांना बघू शकता मेडल भेटलं होतं. भारतीय लष्कराने त्यांच्या कृत्रिम बुद्धिमत्ता उष्मायन केंद्र म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे सेंटर आहे ते कुठे सुरू करण्यात आलेले आहे? दिल्ली, पुणे, बेंगळुरू, चंदीगड. तर याचं योग्य उत्तर आहे बेंगळुरू. इंडियन आर्मीनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेंगळुरू असं लक्षात ठेवायचं आहे. मायक्रो RNAच्या शोधासाठी 2024चा शरीर विज्ञानशास्त्र म्हणजे फिजिओलॉजी म्हणजे मेडिसिन किंवा वैद्यकशास्त्र मधील नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले आहे? इकॉनॉमिक्सचा आपण बघितलेला आहे, आता हा मेडिसिन रिलेटेड आहे. इकॉनॉमिक्सचा 3 जण बघितलेला आहे आपण, बघितलं तर ते KR रॉबिन्सन आणि हे सर्व नावं होतं. पण मेडिसिनचा जो भेटलेला आहे तो कोणाला भेटलेला आहे ते आपल्याला हे करायचं आहे. स्वन्ते पाबो आणि जॉन B गॉर्डनबर्ग, विक्टर एम्ब्रोस अँड गार्वी रुकुनवन, जेनिफर डुओडोना, इमॅन्युएल कार्पेंटर, योशिनारो ओहोसुमी आणि डेव्हिड जुलियस. तर याचं योग्य उत्तर आहे विक्टर एम्ब्रोस आणि गॅरी रुकुन. लक्षात ठेवायचं VG लक्षात ठेवा, यांचं इनिशियल्स लक्षात ठेवा. VG म्हणजे MVG लक्षात ठेवा. मेडिसिनचं VG यांना भेटलंय, म्हणजे मेडिसिनचा जो नोबेल कोणाला भेटलाय? VG यांना. येस. 2024 मध्ये आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित रॅमन मॅगसेसे पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? इसाओ टाकाहाटा, मामुरा होसाडा, हयाओ मियाजाकी, सातोशी कोन. तर हे जे योग्य उत्तर आहे हयाओ मियाजाकी. बघू शकतो जे रॅमन मॅगसेसे अवॉर्ड जे देतात ते फिलिपिन्स जे देश आहे ते रॅमन मॅगसेसे अवॉर्ड देते. भारत सरकारने अलीकडे कोणत्या 5 भाषांना अभिजित भाषेचा दर्जा दिलेला आहे? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न. सेट बघा, मराठीला तर भेटलंच आहे. मराठी, बंगाली, पाली, प्राकृत, आसामी, हिंदी, उर्दू, गुजराती, तामिळ, तेलुगू. आता तुम्हाला माहिती आहे मराठीला भेटलाय, मग हा ऑप्शन गेला. संस्कृत, कन्नड, मल्याळम, ओडिया आणि तेलुगू ह्याच्यात पण मराठी नाहीये. बंगाली, पंजाबी, राजस्थानी, आसामी, तमिळ ह्याच्यात पण नाही. मग डायरेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर क्रमांक 1. मग हे जे 5च्या 5 लक्षात ठेवा. मराठी आहे, बेंगॉली आहे, पाली आहे, प्राकृत आहे आणि आसामीज आहे. म्हणजे हे जे उत्तर पूर्व भारत आहे तिकडे जे बंगाली, बिहारमध्ये पाली झालं, प्राकृत पण आपलं हे बघू शकता देवनागरीचंच एक लिपी आहे आणि आसामी. त्या 4 भाषा तिकडल्या आणि आपली मराठी इकडली आपली महाराष्ट्राची. मग हे 5 सेट लक्षात ठेवायचे आहे.
26 फेब्रुवारी 2019 रोजी बालाकोट येथे हवाई हल्ल्यादरम्यान भारतीय हवाई दलाने कोणत्या बॉम्बचा वापर केला होता? आता बघू शकता एवढं चर्चेचं आहे की ऑपरेशन सिंदूर आणि भारत पाकिस्तानमध्ये पुन्हा तणाव झालेला आहे आणि त्या संदर्भात पुन्हा एकदा जे बालाकोट स्ट्राईक झालेलं त्यात आपण कुठलं विमान जे यूज केलेलं त्याच्यानंतर मग जे टी इज फॅन्टॅस्टिक जे असं पाकिस्तान आपल्याला सारखं ट्रोल करतं की जे आपले एअरफोर्सचे जे होते अभिनव ते तिकडे हे गेलेले आणि टी इज फॅन्टॅस्टिक ते हे करतात. मग त्यावेळेला जे आपण हवाई हल्ल्यादरम्यान जे कुठल्या बॉम्बचा वापर केला होता? स्पाइस 2000 बॉम्ब, बॅरेल बॉम्ब, क्लस्टर बॉम्ब, सुदर्शन लेझर गाइडेड बॉम्ब. तर याचं योग्य उत्तर आहे स्पाइस 2000 बॉम्ब. नेक्स्ट प्रश्न. भारतातील सर्वात मोठ्या समूहातील एक टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले. रतन टाटा यांना कोणत्या वर्षी पद्मविभूषण मिळाले? 2000, 2004, 8 या 12? तर योग्य उत्तर आहे 2008. येस. चला नेक्स्ट प्रश्न. सामंता हार्वेला 2024चा बुकर पारितोषिक मिळालेल्या कादंबरीचे शीर्षक काय आहे? आता हे जर लक्षात ठेवा 2024चा बुकर प्राइज कुणाला विचारला असं पण प्रश्न येऊ शकतो. तर सामंता हार्वे हे पण लक्षात ठेवायचं. आता कशासाठी भेटलं बघू. अर्थ फॉर्म अबाव, स्पेस बाउंड, ऑर्बिटल, स्काईज एज. तर हे आहे ऑर्बिटल. लक्षात ठेवा सामंता हार्वेला 2024चा बुकर पारितोषिक. आपण हे पण बघितलं की काय बघितलं आपण फिलिपिन्स जे देतो, फिलिपिन्स जे हायेस्ट जे आशियातील नोबेल अवॉर्ड म्हणून आपण जे बघितला की जे कुठला जो पुरस्कार होता आपण आत्ताच बघितला बघू शकता पाठी हे रॅमन मॅक्सेसे जे आहे फिलिपिन्स जे देतं ते हायो मियाझाकी. हे पण लक्षात ठेवायचं आहे. मग आपल्याला मेडिसिनचा मी सांगितलं व्हीजी हे पण लक्षात ठेवायचं आणि इकॉनॉमिक्सचे जे 3 जण आहेत ते पण लक्षात ठेवायचे. चला नेक्स्ट प्रश्नावर आपण येऊया, परत कंटिन्यू करूया. चला हे डॅश वेळेचा ग्रँड स्लॅम चॅम्पियन राफेल नडालने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. जे राफेल नडाल ज्यांनी किती ग्रँड स्लॅम जिंकले होते? 21, 22, 23, 24? डायरेक्ट आहे 22. हे डायरेक्टली प्रश्न आहेत, येण्याचे चान्सेस हाय आहेत. राफेल नडाल 22 ग्रँड स्लॅम त्यांनी जिंकलेले आहे. भारतातील हवामान आणि वातावरण अंदाज सुधारण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे? मिशन वायू, मिशन मौसम, मिशन पर्यावरण, मिशन मेघा? तर याचं योग्य आहे मिशन मौसम. तर मिशन मौसम हे कुणी हे केलं? भारतीय हवामान आणि वातावरण अंदाज हे करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने जे मंजुरी दिली त्याचं हे आहे. हवामान जे बदलले आहे क्लायमेट चेंज आपलं मंत्रालय त्यांनीच आपलं हे बघू शकता त्यांच्याच मिनिस्ट्रीने हे दिलेलं आणि मिशन मौसम लक्षात ठेवायचं. या वर्षीचा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्राप्तकर्त्यांमध्ये सर्वात लहान कोण आहे? कविता बलिजे दत्त, अय्यन सज्जाद, अनीस सरकार, अरुण शर्मा? तर हे जर योग्य आहे अनीस सरकार सर्वात लहान. नेक्स्ट. सप्टेंबर 2024 मध्ये आयोजित भारत आणि ओमान यांच्यातील संयुक्त लष्करी सरावाचे नाव काय? भारत आणि ओमानच्या मध्ये जे एक्सरसाइज झाली मिलिटरी एक्सरसाइज त्याचं एक्सरसाइज डेझर्ट ईगल, एक्सरसाइज सँडस्टॉर्म, एक्सरसाइज आयर्न फिस्ट, अल नजह? तर योग्य उत्तर तेच आहे अल नजह, भारत आणि ओमान मध्ये. 1999 मध्ये भारत सरकारने महान सितारवादक पंडित रविशंकर यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार दिला? पद्मश्री, पद्मभूषण, भारतरत्न, पद्मविभूषण? योग्य उत्तर आहे भारतरत्न. बघू शकता सितारवादक पंडित रविशंकर, भारतरत्न 1999 मध्ये दिला. 2024 पुरुषाचा बॅलन डिअर कोणी जिंकला? जे फुटबॉलचं जे हे आहे सर्वात जास्ती गोल करणाऱ्याला आपल्याला बघू शकता हे अवॉर्ड भेटतं. तर विनिसियस ज्युनियर, जूड बेलिंगहम, रॉड्री, क्रिस्टियानो रोनाल्डो? तर याचं योग्य उत्तर आहे रॉड्री. लक्षात ठेवायचं आहे. मेन्स बॅलन डिअर अवॉर्ड 2024. 2024चा साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? हारुकी मुराकामी, हानकांग, मार्गरेट अटवूड, सलमान रशीद? तर याचं योग्य उत्तर आहे हॅनकॅंग. मेडिकलचं विजय आपण लक्षात ठेवलं. इकॉनॉमिक्सचे जे स्टार्टिंगचे रॉबिन्सन आणि हे सर्व नावं लक्षात ठेवायचं. आता आलं नोबेल प्राइज. नोबेल प्राइज इन लिटरेचर, लिटरेचरसाठी हॅनकॅंग, LH हॅनकॅंग एकच माणूस आहे म्हणून हॅनकॅंग हा नावच लक्षात ठेवा. सॉरी. 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी 2024 मध्ये भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आले? विक्रांत मॅसी, आयुष्मान खुराना, राजकुमार राव, रणवीर सिंग? तर याचं योग्य उत्तर आहे विक्रांत मॅसी. विक्रांत मॅसीला बघू शकता पर्सनॅलिटी ऑफ द इयर, इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर 55व्या इफ्फी अवॉर्ड मध्ये ओनर करण्यात आलं. नाटो
मल्टी कॉर्स लँड कंपोनेंट कमांड नावाची नवीन जमीन कमांड कुठे स्थापन करेल? फिनलँड, स्वीडन, नॉर्वे, आइसलँड. तर याचं योग्य उत्तर आहे फिनलँड. वेअर विल नाटो सेटअप इट्स न्यू लँड कमांड नेम मल्टी कॉर्स लँड कॉम्पोनेंट कमांड? असं पण येऊ शकतं की मल्टी कॉर्स लँड कंपोनेंट कमांड नावाचं जे आहे जमीन कमांड हे कोणी स्थापन केलं हे पण येऊ शकतो. मग याचं योग्य उत्तर नाटो. दोन्ही वेळी आपल्याला प्रश्न बघायचा आहे. ते कुठं झालं? तर फिनलँडचं झालं, नाटोनी केलं आणि त्याचं नाव. चला नेक्स्ट प्रश्न. भारत साखर आणि जैव ऊर्जा परिषदेमध्ये भारताची अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांनी घोषणा केली की भारत एथेनॉलच्या जगातील सर्वात मोठा डॅश उत्पादक आणि ग्राहक बनला आहे. प्रथम, दुसरा, तिसरा, चौथा? योग्य उत्तर आहे तिसरा. थर्ड एथेनॉल प्रोड्युसिंग आपण कंट्री बनलेलं आहे. लक्षात ठेवायचे तिसरा. प्रसार भारतीने इफ्फी 2024 मध्ये सुरू केलेल्या OTT प्लॅटफॉर्मचे नाव काय आहे? प्रशांत प्रसार कनेक्ट, वेव्स, भारत डिजिटल. तर वेव्स इम्पॉर्टंट आहे. आत्ताच वेव्सची परिषद पण बघू शकता BKC मुंबई इथे पार पडलेली आहे. सध्या जर तुम्ही बघू शकता की जर भारत पाकिस्तान युद्धाचं जर तुम्ही थोडा अजून वेगळ्या न्यूज बघितल्या असतील अभ्यासाच्या दृष्टिकोनातून, तर वेव्सची जी परिषद आहे ते आपल्याला मुंबई इथे पार पडलेली दिसलेली आहे. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2024 चा मुकुट कोणाला मिळाला? आयुषी ढोलाकिया, रेखा पांडे, मीनाक्षी आहूजा, निकिता पोरवल. तर निकिता पोरवल. नेक्स्ट प्रश्न. संयुक्त राष्ट्र महासभेने कोणती तारीख जागतिक ध्यान दिवस वर्ल्ड मेडिटेशन डे म्हणून घोषित केली होती? हे सरळ सेवेचे जे परीक्षा झालेत ना आता, म्हणजे जी आपली आदिवासी असेल, मग त्याच्यानंतर वुमेन चाइल्ड डेव्हलपमेंटचे हे जर हा प्रश्न त्यात आलेला 25 डिसेंबर, 24 डिसेंबर, 22 डिसेंबर, 21 डिसेंबर. तर आपण 21 डिसेंबर घेतलाय. वर्ल्ड मेडिटेशन डे 21 डिसेंबरला घेतलाय आणि वर्ल्ड जो योगा डे असतो, योगा डे, तो आपण 21 जूनला सेलिब्रेट करतो. लक्षात ठेवायचं. 21 जूनला वर्ल्ड योगा डे आणि मेडिटेशन डे 21 डिसेंबर. 6 डिसेंबर रोजी कोणत्या उत्सवाचे उद्घाटन पंतप्रधानाच्या हस्ते झाले? त्यात ईशान्य भारतातील कला, हस्तकला आणि परंपरेचे प्रदर्शन होते. राष्ट्रीय कला उत्सव, भारत शिल्प महोत्सव, नॉर्थ ईस्ट ईशान्य वारसा महोत्सव, अष्टलक्ष्मी महोत्सव. तर याचं योग्य उत्तर आहे अष्टलक्ष्मी महोत्सव. बऱ्याच लोकांना वाटलं की नॉर्थ ईस्ट असेल तर नॉर्थ ईस्ट हेरिटेज असेल, पण नाही, अष्टलक्ष्मी महोत्सव. चला. लाख योजनेच्या अभियान जन योजना अभियान संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. लोक योजना आहे ऍक्च्युली, लाख नाही लोक. ग्रामीण विकास मंत्रालयाने लोक योजना अभियान, जन योजना अभियान सुरू केले आहे. नेक्स्ट स्टेटमेंट. सबकी योजना सबका विकास या विषयाअंतर्गत वर्ष 2025 साठी ग्रामपंचायत विकास योजना तयार करण्यात हे मोहीम उद्दिष्ट आहे. तर कोणते विधान योग्य आहे? फक्त एक, फक्त दोन, दोन्ही या दोन्ही नाही? तर याचं योग्य उत्तर आहे फक्त दोन. म्हणजे सबकी योजना सबका विकास या विषयाअंतर्गत 25-26 साठी जे ग्रामपंचायत विकास योजना आहे तयार करणारे हे मोहिमेचे उद्दिष्ट आहे. पण ग्रामीण मंत्रालय लोक आयोजन अभियानने सुरू केले की नाही? येस. नेक्स्ट प्रश्न. नुकताच सुरू झालेला भारतातील पहिला नमो भारत रॅपिड रेल भारतातील कोणत्या 2 शहरांना जोडते? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न. मुंबई, पुणे, दिल्ली, जयपूर, अहमदाबाद, भुज, बेंगलोर, चेन्नई. तर योग्य आहे अहमदाबाद आणि भुज. अहमदाबाद आणि भुज. भुज बघू शकता आता चर्चेत आहे, ड्रोन आणले इथं पण होत आहेत. तर काय आहे? नमो भारत रॅपिड रेल, अहमदाबाद आणि भुज. लक्षात ठेवायचं आहे. जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप गेम 14 मध्ये GMD गुकेश हा डॅशचा विक्रम मागे टाकत सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनला. मॅग्नस कार्लसन, डिंग लिरेन, विश्वनाथन आनंद, गॅरी कॅस्पॅरोव्ह आणि गॅरी कॅस्पॅरोव्ह याचं योग्य उत्तर आहे डी गुकेशने आपलं बघू शकता भारताचा गौरव केलेला आहे त्यांनी नाव भारत देशाचं, म्हणून हे लक्षात असू द्या. कर्मचारी निवड आयोग SSC स्टाफ सिलेक्शन कमिशनचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? S गोपालकृष्णन, राकेश रंजन, मनोज सोनी, विक्रम देवदत्त. तर याचं योग्य उत्तर आहे S गोपालकृष्णन. नेक्स्ट प्रश्न. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे कोणते राज्य नीलगाय आणि रानडुकरांना मारण्यासाठी मोहीम सुरू करत आहे? उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान. तर याचं योग्य उत्तर आहे बिहार. बिहारमध्ये बघू शकता, उत्तर प्रदेशमध्ये पण बघतात नीलगाय आणि रानडुक्कर असेच आपले कीटक दिसतात आणि भरपूर क्रॉप डॅमेज जे आहे, जे पिकांचे जे मोठ्या प्रमाणावर ते नुकसान करतात, म्हणून त्यांना मारण्याचा निर्णय घेतलेला आहे, जे बिहारने घेतलेला आहे. बिहारचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहे? नितीश कुमार. हे पण लक्षात ठेवा. चला नेक्स्ट प्रश्न.
बार काउन्सिल निवडणुकीत महिला वकिलांसाठी 33% आरक्षणाच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने कोणत्या वर्षी नोटीस जारी केली होती? 2023, 2021, 24, 22. तर याचं योग्य उत्तर आहे 2024. लास्ट इयरचा हा प्रश्न आहे, पण आपल्याला हे लक्षात ठेवायचे की बार काउन्सिलच्या निवडणुकीत महिला वकिलांसाठी 33% आरक्षण. उलट्या वेळी पण डायरेक्टली हे नसतं विचारता, डायरेक्ट किती टक्के आरक्षण जे होतं ते विचारलं जाऊ शकतं, तर 33% लक्षात ठेवा. सप्टेंबर 2024 मध्ये वर्ल्ड फूड इंडिया 2024 कार्यक्रमादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पाककला स्पर्धेचं नाव काय होते? फ्लेवर फिस्टा, भारतीय स्वाद, स्पाइस सिम्फोनी, स्वाद सूत्र. तर याचं योग्य उत्तर आहे स्वाद सूत्र. चला पुढच्या प्रश्नावर जाऊया. नुकतेच सुरू झालेल्या मिशन अरुण हिमवीर अंतर्गत कोणती संस्था अरुणाचल प्रदेशातील स्थानिक शेतकऱ्यांकडून कृषी आणि बागायती उत्पादनाची खरेदी करेल? सीमा रस्ते संघटना म्हणजे बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन, ITBP इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भारतीय सेना. तर याचं योग्य उत्तर आहे ITBP इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस. कोणता दिवस राष्ट्रीय संकल्प दिवस, राष्ट्रीय प्रतिज्ञा दिवस म्हणजे नॅशनल प्लेज डे म्हणून साजरा केला जातो? 27 ऑक्टोबर, 19 ऑक्टोबर, 30 ऑक्टोबर, 31 ऑक्टोबर. तर याचं योग्य उत्तर आहे 31 ऑक्टोबर. राष्ट्रीय संकल्प दिवस, राष्ट्रीय नॅशनल प्लेज डे, संकल्प दिवस यांचा प्रतिज्ञा दिन 31 ऑक्टोबर. लक्षात ठेवायचं, व्हेरी इम्पॉर्टंट. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न पुन्हा एकदा. डॉक्टर अर्चना मजुमदार, विजया रहाटकर, निर्मला सीतारामन, स्मृती इराणी. या दोघी तर नाहीत, मग या दोघींपैकी आहे विजया रहाटकर. बघू शकता नॅशनल कमिशन फॉर वुमेन्सच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. चला एकलव्य पुरस्कार 2024 प्राप्त करण्यासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे? Who has been selected to receive the एकलव्य पुरस्कार? तन्वी पत्री, प्रतस्या रे, दोंड पती मृत्यू जयराम, पूर्णिमा देवी बर्मन. तर हे जे योग्य आहे प्रत्याशा रे. चला 9वा भारतीय इंडोनेशिया संयुक्त सराव गरुड शक्ती 24 कोठे आयोजित केला होता? उलटा पण विचारू शकता, भारत इंडोनेशिया मध्ये कुठला सराव होता? तर गरुड शक्ती. लक्षात ठेवायचं. नवी दिल्ली, बाली इंडोनेशिया, कोलंबो, जकार्ता. तर हे जे योग्य होत आहे जकार्ता इंडोनेशिया. बालीला नाही, बाली टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. नवी दिल्लीत पण कधी प्रॅक्टिस एक्सरसाइज होत नाही. श्रीलंकेचा काही प्रश्नच येत नाही, कारण इथं भारत इंडोनेशिया. गुरु घासीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प हे देशातील 56वे व्याघ्र प्रकल्प असल्याची घोषणा केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी केली. गुरु घासीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, मध्य प्रदेश. तर याचं योग्य उत्तर आहे छत्तीसगड. तर लक्षात ठेवायचं कितवा नंबरचा 56वा टायगर रिझर्व आहे. कुठला आहे? गुरु घासीदास तमोर पिंगला टायगर रिझर्व 56वा आणि छत्तीसगडमध्ये आहे. छत्तीसगड 56, 36-56 असं लक्षात ठेवायचं. टाइमचा 2024चा पर्सन ऑफ द इयर कोणाला घोषित करण्यात आले? डोनाल्ड ट्रम्प, एलॉन मस्क, व्लादिमीर झेलेन्स्की, व्लादिमीर पुतिन. तर हे योग्य उत्तर आहे डोनाल्ड ट्रम्प. 2024चा टाइम्स पर्सन. हे डायरेक्टली विचारलं जातात. म्हणजे बराक ओबामावर पण प्रश्न विचारलेला, आणि प्रिव्हियसली पण एकदा डोनाल्ड ट्रम्प यांना पुरस्कार दिला होता आयोगाने, डायरेक्ट प्रश्न विचारला होता. म्हणजे ह्या वर्षी पण विचारू जाऊ शकतो. चला नेक्स्ट. PM ई-ड्राईव्ह योजनेचे पूर्ण स्वरूप काय आहे? म्हणजे मिनिंग विचारले PM ई-ड्राईव्ह स्कीमचं. त्यात EV आणि खरेदी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी. तर एकात्मक वाहन आपण इंग्लिशमध्ये वाचूया. प्राईम मिनिस्टर इलेक्ट्रिक डेव्हलपमेंट रेव्होल्युशन इन इंटिग्रेटेड व्हेकल, प्राईम मिनिस्टर इलेक्ट्रिक ड्राईव्ह रेव्होल्युशन इन इनोव्हेटिव्ह व्हेकल एनहान्समेंट, प्राईम मिनिस्टर इलेक्ट्रिक ड्राईव्ह रिसायलेन्स इन व्हेकल एफिशियन्सी, प्राईम मिनिस्टर इलेक्ट्रिक डिझाईन रेव्होल्युशन इन व्हेकल एमिशन. तर हे योग्य उत्तर आहे प्राईम मिनिस्टर इलेक्ट्रिक ड्राईव्ह रेव्होल्युशन इन इनोव्हेटिव्ह व्हेकल एनव्हान्समेंट. डायरेक्ट फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, लक्षात ठेवायचे. PM ई-ड्राईव्ह म्हणजे इलेक्ट्रिक, D फॉर ड्राईव्ह, परत ड्राईव्ह, रेव्होल्युशन, R फॉर रेव्होल्युशन, इनोव्हेटिव्ह व्हेकल एनव्हान्समेंट. चला नेक्स्ट प्रश्न. आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग T20 फ्रँचायझी टुर्नामेंटमध्ये 6 विकेट खेळणाऱ्या देशातील दिग्गज क्रिकेटपटूंना सहभागी करून घेणार. आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग मध्ये भारताचे नेतृत्व कोण करणार आहे? सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, युवराज सिंग. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे योग्य उत्तर आहे. जे इंटरनॅशनल मास्टर्स लीग होणार आहे, जे 6 क्रिकेटिंग नेशन, 6 देशाचे लोक आपले खेळणार आहे, त्यात भारताचं लीड करणार आहे सचिन तेंडुलकर. चला नुकतेच निवृत्ती जाहीर केलेली दीपा कर्माकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन, जिम्नॅस्टिक, टेनिस, वेटलिफ्टिंग. बघू शकता आपलं मेडल घेऊन आलेलं आहे ह्या पण ऑलिम्पिक्स मध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे जिम्नॅस्टिक.
दीपा कर्माकर, म्हणजे मेडल हुकलेलं आहे ऍक्च्युली, दीपा कर्माकर. चला नेक्स्ट, ONDC नेटवर्कवर इज माय ट्रिपने लॉन्च केलेल्या ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मचे नाव काय आहे? सिक्युअर माय ट्रॅव्हल ट्रिप इझी, स्कॅन माय ट्रॅव्हल, इझी ट्रॅव्हल. तर हे आहे स्कॅन माय ट्रिप. ONDC इज माय ट्रिपचं स्कॅन माय ट्रिप. 21व्या आसियान भारत शिखर परिषदेला आणि 19व्या पूर्व आशिया शिखर परिषदेला पंतप्रधान मोदी कुठे उपस्थित राहणार आहेत म्हणजे होते? बँकॉक थायलंड, जकार्टा इंडोनेशिया, व्हिएतनाम लाओस, व्हिएताने लाओस या हॅनोय व्हिएतनाम. तर याचं योग्य उत्तर आहे व्हिएनचियाने लाओस. भारतात सुरू करण्यात आलेल्या पहिल्या सरकार अनुदानित मल्टी मॉडेल लार्ज लँग्वेज मॉडेल उपक्रमाचे नाव काय? UPI AI, आत्मनिर्भर AI, भारत जेन, भारतासाठी AI. तर याचं योग्य उत्तर आहे भारत जेन, भारत जनरेशन जेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2024 मध्ये कोणत्या राज्यात 3800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प सुरू केले आहे? ओडिशा, छत्तीसगड, बिहार, झारखंड. तर याचं योग्य उत्तर आहे ओडिशा. नेक्स्ट प्रश्न, मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या 5 लाख आरोग्य विमा संरक्षणासाठी पात्र होण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे किमान वय किती आहे? 60, 65, 70, 80. तर याचं योग्य उत्तर आहे 70. नेक्स्ट प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने उच्च शिक्षणासाठी कर्ज मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कोणत्या गटाला मदत करण्यासाठी PM विद्यालक्ष्मी योजना मंजुरी दिली आहे? मध्यमवर्गीय विद्यार्थी, खालच्या वर्गातील विद्यार्थी, ग्रामीण विद्यार्थी, आदिवासी आणि अनुसूचित जातीचे विद्यार्थी. तर याचं योग्य उत्तर आहे मध्यम वर्गीय विद्यार्थी, PM विद्यालक्ष्मी योजना. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी FBI चे नेतृत्व करण्यासाठी कोणाला नामनिर्देशित केले? क्रिस्टोफर व्रे, जेम्स कॉमे, रॉबर्ट मुसेलर, काश पटेल. तर याचं योग्य उत्तर आहे काश पटेल. इम्पॉर्टंट आहे, भारतीय आहेत काश पटेल, इंडियन सिटीजन आहेत, म्हणजे इंडियाचे आपले हे लागतात मेजर, हे जे अमेरिकेत जाऊन बसलेले आहेत. डोनाल्ड ट्रम्पचे FBI चे नेतृत्व, तर काश पटेल. 2025 मध्ये कोणत्या राज्य 38व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन करण्यात आहे? म्हणजे 38 नॅशनल गेम्स आयोजन करण्यात आहे आणि त्याचे शुभंकराचे नाव काय? महाराष्ट्र खेलकुमारी, उत्तराखंड मौली, उत्तर प्रदेश शक्ती, गुजरात वीर. तर याचे योग्य उत्तर आहे उत्तराखंड मौली. नेक्स्ट प्रश्न, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभ 2025 साठी नवीन बहुरंगीत लोगोचे अनावरण केले. महाकुंभाचे बोधवाक्य काय आहे? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न, डायरेक्ट काय विचारलंय? मोठं विचारलंय. महाकुंभचे बोधवाक्य, कुंभ सर्वांसाठी आहे, कुंभ आपल्यासाठी एकत्र करतो, सर्व सिद्धी प्रदप कुंभ, कुंभामुळे शांती आणतो. तर हेच आहे, हे जे संस्कृत मध्ये आहे, सर्व सिद्धी प्रबत कुंभ, हेच बोधवाक्य आहे. भारतातील पहिले संविधान संग्रहालय कुठे आहे? संविधान संग्रहालय कॉन्स्टिट्यूशन म्युझियम, भोपाळ मध्य प्रदेश, सोनीपत हरियाणा, दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र, चंदीगड पंजाब. तर याचं योग्य उत्तर आहे सोनीपत हरियाणा. चला नेक्स्ट प्रश्न. चला एवढेच प्रश्न होते आणि बघू शकता जे इम्पॉर्टंट सिरीज आहे त्यातला आपला लेक्चर पार्ट 2 झालेला आहे आणि ही सिरीज अशीच कंटिन्यू राहणार आहे. आणि मोस्ट अपेक्षित जे प्रश्न एक्सपेक्टेड आहे 1 जूनच्या परीक्षेसाठी, ते 1 जूनच्या परीक्षेसाठीच बघू शकता इम्पॉर्टंट असणार आहे. आणि बघू शकता ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही मोडवर बघू शकता एकाग्र अकॅडमीचं बघू शकता ही आपली पूर्ण टीम आहे आणि या टीमचं बघू शकता हे पूर्ण बॅचेस जे सुरू केले आहे. कंबाईन गट ब, गट क असेल, तसेच राज्यसेवा असेल, ऑफलाईन असेल ऑनलाईन असेल, या दोन्ही मोडवर आम्ही सर्वांनी बघू शकता की बॅचेस लॉन्च केलेले आहेत आणि मग लवकरात लवकर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. येणारी जी राज्यसेवा परीक्षा आहे ती पण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर होणार आहे. मग डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचे पण क्लास सुरू झालेले आहेत, ते पूर्ण मेंटरशिप असेल, त्यानंतर सर्व आन्सर रायटिंग सेशन असतील, या सर्व येणार आहे. आणि लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्म मध्ये अनलिमिटेड यूज भेटणार आहे जर तुम्ही ऑनलाईन मोडमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलं तर. तसेच जी 1 जूनला जी होणारी जी गट क ची आहे, गट क ची परीक्षा, त्याच्यासाठी पण बघू शकता की एकाग्र अकॅडमीचं तुम्ही जर ऍप डाउनलोड केला तर त्या ऍपवर बघू शकता टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे. 299 मध्ये 10 टेस्ट सिरीज आहे. मग तुम्ही लवकरात लवकर जे राहिलेले जे दिवस आहेत ते बघू शकता 10 टेस्ट सिरीज सोडवले, 100 प्रश्न म्हणजे 1000 प्रश्नाचा तुमचा बेस असेल. आणि हे अपेक्षित प्रश्नाचं जे संच आहे ते तर आम्ही घेऊनच येत आहोत. म्हणून आणि 1 एक्झाम 1 कट ऑफ असल्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त स्कोर करावा हीच आमची इच्छा आहे. आणि मी
हाचा लेक्चर थांबून नेक्स्ट पार्ट लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करील. जय हिंद, जय महाराष्ट्र, ऑल द बेस्ट.